आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्युडिशरी मराठी माध्यम या यूट्यूब चॅनलवर. आपण या चॅनलवर भारतीय न्यायसंहिता सुरू केलेली आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला JMFC 2000 येतो 2026 प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू पर्यंतचं गायडन्स आपल्याला भेटणार आहे. PPT भेटणार आहे आणि मॉक टेस्ट पण भेटणार आहे. ठीक आहे. आज आपलं 4थं लेक्चर आहे. याआधी आपण डेफिनेशन सेक्शन कव्हर केले आणि आज आपण एक मॉडेल मेन्सचा आन्सर कसा असतो बघणार आहे. ठीक आहे. तर बघूया. आज आपण जर्नल एक्सप्लेनेशन म्हणजे सेक्शन 3 स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. आणि आज एक मेन्सचा मॉडेल आन्सर पण पाहणार. ठीक आहे. तर हा एक प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे प्रिलिम्समध्ये पण या प्रश्नावरून येत असतो की ते लिस्ट देतात आपल्याला प्रिलिम्समध्ये की क्वेश्चन असतो खालीलपैकी कोणते पब्लिक सर्वंट नाही, आणि त्यामध्ये ऑप्शन असतात 1 2 3 4. आणि मेन्समध्ये हा प्रश्न येत असतो 5 ते 8 मार्काला की डिफाईन पब्लिक सर्वंट. पब्लिक सर्वंट म्हणजे काय, तर तो प्रश्नाचं उत्तर द्यायचं कसं. ठीक आहे. मी एक प्रयत्न केला आहे, तुम्ही ॲड करू शकतात. यामध्ये तुम्हाला वाटलं तर इंट्रोडक्शन, कन्क्लुजन. माझी ती काही सवय नाही, म्हणजे इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन मी कधीच लिहिलं नाही, म्हणून इथं पण मी लिहिलं नाही. कारण की जेव्हा आपण एक आपली काही युनिव्हर्सिटीची एक्झाम नाही आहे, युनिव्हर्सिटीची जी एक्झाम असते ती वेगळी असते. ठीक आहे. आपण त्या एक्झाममध्ये अननेसेसरी फक्त काही ना काही पेज भरण्यासाठी लिहित असतो. ही युनिव्हर्सिटीची एक्झाम नाही, MPSC आयोगाची एक्झाम आहे. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला ठळकपैकी तुमचं उत्तर आलं पाहिजे. तुमच्या उत्तरामध्ये मुख्य वैशिष्ट्य पाहिजे, कारण की तो काही एक्झामिनर चेक करणारा तिथं तुम्हाला पास करण्यासाठी बसलेला नाही की म्हणजे तुम्ही एक पेज जास्त लिहिलं आणि तुम्हाला एखादा मार्क देऊन जर तुम्हाला पास होण्याची शक्यता असेल तर तो तुम्हाला पास करणार. इथं तो फक्त तुम्हाला फेल करण्यासाठी बसवला आहे. त्याची इच्छा आहे की कमीत कमी विद्यार्थी कमीत कमी मार्क घेऊन पास व्हावे, त्यासाठी तो बसलेला आहे. त्यानुसारच मी हा उत्तर तयार केला आहे. तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता, पण माझ्यापैकी हा उत्तर बरोबर आहे. बरेचपैकी आहे. 5 ते 8 मार्काला. ठीक आहे. 10 मार्काला आला तर तुम्ही इंट्रोडक्शन वगैरे ॲड करा, थोडंसं कॉन्स्टिट्यूशनचा रेफरन्स वगैरे द्या. इथं पण तुम्ही 5 ते 8 मार्काला कॉन्स्टिट्यूशनचा रेफरन्स देऊ शकतात, परंतु आतापर्यंत आपण या चॅनलवर कॉन्स्टिट्यूशन झालेलं नाही आहे, म्हणून आपण फक्त BNS प्रमाणेच हा उत्तर लिहिला आहे. ठीक आहे. तर स्टार्टिंगला लिहिलं आहे सेक्शन 2 क्लॉज 28 ऑफ भारतीय न्यायसंहिता 2023 आणि IPCचं सेक्शन 21 ऑफ IPC डिफाईन्स पब्लिक सर्वंट ॲज फॉलोज. सिम्पल इंट्रोडक्शन लिहिलं आहे. ठीक आहे. कारण की आपल्या MPSCमध्ये दोन्ही कायदे आपल्याला विचारले जाणार आहे, BNS आणि IPC, म्हणून दोघांचं रेफरन्स आपण इथं दिलं आहे. पहिले लिहिलं आहे की एव्हरी कमिशन ऑफिसर इन मिलिटरी, नेव्हल आणि एअरफोर्स ऑफ इंडिया, तिन्ही आपले आर्म फोर्सेस आले. त्याच्यानंतर जज इन्क्लुडिंग, मी इथं काही म्हणजे खाडाफोड करीत नाही, तुम्हाला फक्त कॉपी करायचं असेल तर तुम्ही कॉपी करू शकता. हे PPT तुम्हाला भेटणारच आहे. ठीक आहे. एव्हरी जज इन्क्लुडिंग एनी पर्सन एम्पावर्ड, म्हणजे इथं 2 आले. पहिले तर जज आला आणि इन्क्लुडिंग म्हणजे आणखीन एक व्यक्ती जो की एम्पावर्ड बाय लॉ आहे टू डिस्चार्ज एनी एडज्युडिकेटरी फंक्शन. ठीक आहे. एव्हरी ऑफिसर ऑफ कोर्ट ऑफ जस्टिस इन्क्लुडिंग, पहिलं लिक्विडेटर, दुसरं रिसिव्हर आणि तिसरं कमिशनर. सिम्पल. त्याच्यानंतर एव्हरी ज्युरीमॅन, असेसर आणि मेंबर ऑफ पंचायत असिस्टिंग अ कोर्ट ऑफ जस्टिस ऑफ पब्लिक सर्वंट, जे काय असिस्ट करतात. 5वं एव्हरी आर्बिट्रेटर. 6वं एव्हरी पर्सन हू होल्ड्स एनी ऑफिस बाय व्हर्च्यू ऑफ विच ही इज एम्पॉवर्ड टू प्लेस अ कीप पर्सन इन कन्फाइनमेंट. आपण इथं डायरेक्ट जेलर लिहिलेलं नाही आहे. जी भाषा BNS मध्ये दिली आहे किंवा IPC मध्ये दिली आहे, सेमच भाषा आपण यूज केली आहे. म्हणजे तुम्हाला काहीच हे स्टेटमेंट तुम्हाला जमलं नाही मेन्समध्ये तर तुम्ही म्हणजे खूपच सिम्पल स्टेटमेंट आहे, पण आलंच नाही तर इथं जेलर लिहा, म्हणजे त्याला एक्झामिनरला तो समजला पाहिजे की याला येतं आहे. पण हा स्टेटमेंट खूप महत्त्वाचा आहे. तिथं तुम्हाला मार्क कटणारच, पण एकपेक्षा एक कटण्याऐवजी तुम्हाला अर्धा तरी तो देणार. ठीक आहे. आता 7व्या नंबरला आहे एव्हरी ऑफिसर ऑफ अ गव्हर्नमेंट हुज ड्युटी इज
as such officer to prevent offense, to give information of offense, to bring offender to the justice or to protect the public health, safety and convenience. म्हणजेच कोण? पोलीस ऑफिसर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर एव्हरी ऑफिसर हुज ड्युटी इज as such to take, receive, keep, expend any property on behalf of government, to make survey, assessment, contract on behalf of government. ठीक आहे, जे काही रेव्हेन्यू ऑफिसर आहे ते येतात. पुढे जाऊया. 10व्या नंबरला आहे एव्हरी ऑफिसर हुज ड्युटी इज टू टेक, रिसीव और कीप, एक्सपॅन्ड एनी प्रॉपर्टी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 11व्या नंबरला एव्हरी पर्सन हु होल्ड्स एनी ऑफिस इन व्हर्च्यू ऑफ विच ही इज एम्पॉवर्ड टू प्रिपेअर, पब्लिश, मेंटेन, रिवाइज और इलेक्टर रोल. म्हणजे जे काही इलेक्शनचे BLO वगैरे अधिकारी असतात ते आले. 12व्या नंबरला आहे आता वरचे 11व्या नंबरपर्यंत आपण फक्त स्पेसिफिक पर्सनचं नेम सांगितलं. म्हणजे जे काही होते 1 ते 11 पर्यंत स्पेसिफिक पर्सन होते. ठीक आहे, तुम्ही थोडंसं इथं लक्ष द्या. स्पेसिफिक होते, त्यांचं एक स्पेसिफिक ड्युटी होती. आता 12व्या नंतर बघा, 12व्या नंबरला एव्हरी पर्सन who is in the service or pay of government or in the service or pay of any local authority. काल आपण एक्सप्लेन केलं तर लोकल अथॉरिटी काय, कुठे डिफाईन आहे. और अ कॉर्पोरेशन, कॉर्पोरेशन कुठे कुठे डिफाईन आहे. कॉर्पोरेशन डिफाईन आहे टू क्लॉज 45 ऑफ द कंपनीज ऍक्ट 2013. आणि लोकल अथॉरिटी डिफाईन आहे सेक्शन नंबर 3 क्लॉज 37 ऑफ जनरल क्लॉज ऍक्ट 37 1897. ठीक आहे, हे दोन्ही तिथे डिफाईन आहे. ओके. कॉर्पोरेशन एस्टॅब्लिश्ड बाय और अंडर द सेंट्रल और प्रोव्हिन्शियल, स्टेट और गव्हर्नमेंट कंपनी. इथपर्यंत आलो. आता केस लॉ सिंपल लिहिले, एम करुणानिधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. तुम्हाला इयर पार्ट राहिलं तर खूप चांगलं, कारण की प्रत्येक जण हा प्रश्न हा केस लॉ लिहिणार, परंतु तुम्हाला इयर पार्ट राहिलं तर म्हणजे काय, एक स्टेप पुढे आपण. चीफ मिनिस्टर इज अ पब्लिक सर्वंट. ठीक आहे, चीफ मिनिस्टर पब्लिक सर्वंट. सिंपल जजमेंट लिहिलंय, इथं तुम्ही लिहू शकता जजमेंट म्हणून, इथं तुम्ही केस लॉ पण लिहू शकतात, परंतु टाईमची खूप कमी असते मेन्समध्ये. आणि आपल्याकडे एसे वगैरे, ट्रान्सलेशन वगैरे, जजमेंट रायटिंग ते येत असते, म्हणून तिथं आपण जास्त वेळ देणं गरजेचं आहे. आणि हे 5 मार्काचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर के वीर्रास्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1991. ठीक आहे. जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट हे पब्लिक सर्वंट आहे. त्याच्यानंतर पी नरसिम्हा रॉय वर्सेस स्टेट 1998. MP MLA इज अ पब्लिक सर्वंट. इथं आर पाहिजे, सॉरी इथं थोडंसं राहिलं आहे, इथं आर पाहिजे. पुढे जाऊया. आणि हा एक खूप महत्त्वाचा केस लॉ. इथं आपल्याला एक टेस्ट दिलेली आहे की पब्लिक सर्वंट कोणता आहे. J. Montario वर्सेस स्टेट ऑफ अजमेर 1957. इट गेव अ टेस्ट. म्हणजे यामध्ये आपल्याला एक टेस्ट दिली होती की टू डिटरमाइन वेदर अ पर्सन इज अ पब्लिक सर्वंट ऑर नॉट. द टेस्ट इज वेदर ही इज इन द सर्व्हिस ऑर पे ऑफ गव्हर्नमेंट. तो सर्व्हिस किंवा जे काही गव्हर्नमेंटचा पे स्केल असतो त्यामध्ये तो त्याचं नाव नोंदवलेलं असलं पाहिजे. और वेदर ही इज इंटरेस्टेड इन द पब्लिक परफॉर्मन्स. म्हणजे त्याची काही ड्युटी आहे ती पब्लिक परफॉर्मन्सवर पब्लिक ड्युटी आहे का नाही ते पाहिजे. आणि हे दोन्ही पाहिजे. म्हणजे इथं मी अंडरलाईन केलं आहे, थोडंसं कलर चेंज केलं आहे. लक्षात ठेवा, त्याची ड्युटी आणि त्याचा पे स्केल दोन्ही गव्हर्नमेंटमधलं पाहिजे, आणि ड्युटी जी पाहिजे ती पब्लिक ड्युटी पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊया. आता सेक्शन 3 बेसिकली आपल्याला जनरल एक्सप्लेनेशन सांगतो. जनरल एक्सप्लेनेशनमध्ये पहिले काय लिहिलं आहे, थ्रू आउट दिस संहिता. हा बेर ॲक्ट आहे, डायरेक्ट कॉपी केलं आहे मी तिथून. थ्रूआउट दिस संहिता एव्हरी डेफिनेशन ऑफ एन ऑफेन्स, एव्हरी पेनल कोड. पहिले बघून घ्या की पहिले यांनी 1 नंबरला सांगितलं आहे की पहिले ऑफेन्स, दुसरं सांगितलं आहे की पेनल प्रोव्हिजन, तिसरं एव्हरी इलिस्ट्रेशन. ठीक आहे. ऑफ ईच सच ए डेफिनेशन पेनल प्रोव्हिजन शॅल बी अंडरस्टूड सब्जेक्ट टू द एक्सेप्शन कंटेन इन अ चॅप्टर एंटायटल. एंटायटल म्हणजे काय, नाव दिलेलं. एंटायटलचं म्हणजे काय असतो, नाव दिलेलं. हा कॉन्टेक्स्टवरून तुम्ही अर्थ काढत जा, कारण की इथं याचा अर्थ आहे की नाव कोणाला, काय नाव दिलं त्या चॅप्टरला, जनरल एक्सप्लेनेशन, जनरल एक्सेप्शन हा नाव दिलं. ठीक आहे. इथं या एंटायटलचं अर्थ काय, नाव दिलेलं. याच्या व्यतिरिक्त याचा अर्थ काय असतो, माझा हक्काचा. हा देखील हा एंटायटल हा शब्दाचा अर्थ निघत असतो. ठीक आहे. कॉन्टेक्स्टवरून इथं काय, नाव दिलेला. इथं लिहितो मी कॉन्टेक्स्टवरून, या जनरल अर्थ नाही याचा.
कारण की कधीही एखाद्या शब्दाचा अर्थ तुम्ही कॉन्टॅक्टवरून काढला पाहिजे. शब्दांचे अर्थ कॉन्टॅक्टमध्ये जे काही मागच्या स्टेटमेंटमध्ये किंवा त्या वर्डच्या पुढे जे काही स्टेटमेंट घेत असतो तिथं चेंज होत राहतात. एंटायटल म्हणजे काय की एखादा ऑफेन्स किंवा पेनल प्रोव्हिजन किंवा इलिस्ट्रेशन कसं अंडरस्टूड केलं पाहिजे, कोणाला सोडून, जनरल एक्सप्लेनेशनला सोडून, आणि थ्रू दोज एक्सेप्शन आर नॉट रिपीटेड. म्हणजे तुम्ही कोणत्याही पेनलचं, म्हणजे इथं बेसिकली या 3चा क्लॉज 1 आपल्याला काय सांगतो, 3चा क्लॉज 1 सांगतो की पहिले ऑफेन्स, दुसरं आपल्याला सांगतो पेनल प्रोव्हिजन, तिसरं आपल्याला सांगतो इलिस्ट्रेशन. आपण कोणत्या प्रकारे अभ्यास केले पाहिजे, सब्जेक्ट टू चॅप्टर 3 म्हणजे तेच काय, जनरल एक्सेप्शन कुठून कुठपर्यंत दिलंय, सेक्शन नंबर 14 ते 44 पर्यंत. ठीक आहे, जनरल एक्सेप्शन दिलेले. आपण यांचा कोणत्याही या संहितेचा जेव्हा अभ्यास करत असतो तेव्हा आपण चॅप्टर 3च्या अनुषंगाने चॅप्टर 3ला आपल्या डोक्यामध्ये ठेवूनच आपण त्याचा अभ्यास करायचा. ठीक आहे, आय होप समजलं असेल. पुढे जाऊया. आता या थोडीशी डायग्राम मी तयार केली, सेमच मागच्या स्लाइडवर जे सांगितलं तेच आहे की पहिले एव्हरी डेफिनेशन ऑफ द ऑफेन्स, जे काही डेफिनेशन दिली आहे. पेनल प्रोव्हिजन एक सेक्शन असतो जे डेफिनेशन सांगत असतो. ठीक आहे, म्हणजे काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असेल तर सांगतो, एक सेक्शन असतो जी डेफिनेशन सांगत असतो, फक्त डेफिनेशन, ओनली डेफिनेशन सांगत असतो. आणि त्याचं पेनल प्रोव्हिजन वेगळं असतं. म्हणजे एक्झाम्पलसाठी मर्डरची डेफिनेशन BNS मध्ये 100 मध्ये, पण पेनल प्रोव्हिजन कुठं आहे, त्याची शिक्षा आपल्याला कुठं भेटते, 103 मध्ये. ठीक आहे, ठीक आहे. एक सेक्शन आपल्याला डेफिनेशन सांगत असतो आणि एक सेक्शन काय सांगत असतो, म्हणजे याचं एक्झाम्पल काय झालं, सेक्शन 100. आणि पेनल प्रोव्हिजन काय झालं मर्डरचं, 103. आणि एव्हरी इलिस्ट्रेशन म्हणजे जे काही आपल्याला एक्झाम्पलसाठी खाली एक रचनात्मक प्रकारे तयार केलेला एक्झाम्पल असतो त्याला आपण काय म्हणतो, इलिस्ट्रेशन म्हणतो. ठीक आहे, कोणत्या प्रकारे या तिघांना आपण अंडरस्टूड केलं पाहिजे. पहिलं की आपण जनरल एक्सेप्शन हे आपल्या डोक्यात ठेवूनच त्यांना आपण इंटरप्रेट केलं पाहिजे. ठीक आहे, आणि दोज एक्सेप्शन आर नॉट रिपीटेड, म्हणजे आता यांची रिपीटेशन पुन्हा पुन्हा, म्हणजे एखादा मर्डरच्या सेक्शन खाली ते पूर्ण चॅप्टर जनरल एक्सेप्शन रिपीट करणार नाही, असं बेसिकली इथं खाली लिहिलं आहे त्याने. ठीक आहे, खाली दिले, हे बेरॅक मधलंच आहे, मी फक्त त्याचे तुकडे करून इथं दिलेले कारण की थोडंसं अंडरस्टँडिंगसाठी सोपं व्हावं. ठीक आहे, पहिले डेफिनेशन, दुसरं पेनल प्रोव्हिजन आणि इलिस्ट्रेशन. आपण जनरल एक्सेप्शन या चॅप्टरच्या अनुषंगानेच अभ्यास करणार आणि ते रिपीट केले जाणार नाही असं सेक्शन 3 क्लॉज 1 सांगतो. ठीक आहे, पुढे जाऊया. याची इलिस्ट्रेशन आहे, द सेक्शन इन दिस संहिता विच कंटेन डेफिनेशन ऑफ ऑफेन्स डू नॉट एक्सप्रेस दॅट चाइल्ड. म्हणजे एखाद्या सेक्शनमध्ये डेफिनेशन दिली आहे परंतु त्या सेक्शनमध्ये चाइल्डची डेफिनेशन दिलेली नाही आहे. चाइल्ड अंडर 7 years of age cannot commit offense such offense, but the definition are to be understood subject to the general exception which provide that nothing shall be an offense which is done by child under section 21. म्हणजे एखाद्या सेक्शनमध्ये चाइल्ड हा शब्द वापरलाय, परंतु कुठेही लिहिलेलं नाहीये की चाइल्डने एखादा ऑफेन्स केला, चाइल्ड बिलो द एज ऑफ 7, त्या सेक्शनमध्ये 7 year नथिंग इज ऑन ऑफेन्स. म्हणजे चाइल्ड बिलो द एज ऑफ 7 years कोणताही ऑफेन्स केला तर तो अपराध राहणार नाही, असा म्हणजे इथं बेसिकली इथं एक्सप्लेन केले. म्हणजे एखाद्या सेक्शनमध्ये चाइल्ड हा शब्द वापरलाय परंतु तिथं हे लिहिलेलं नाहीये की चाइल्ड बिलो द एज ऑफ 7 year नथिंग इज ऑन ऑफेन्स विच इज कमिटेड बाय अ चाइल्ड बिलो द एज ऑफ 7 year. ठीक आहे, तर आपण त्याला अंडरस्टूड कसं करणार, जनरल एक्सेप्शन मध्ये हा कुठं दिलेला आहे, आय थिंक सेक्शन 20 ऑफ BNS मध्ये दिलंय की नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन बाय पर्सन
विच इज डन बाय चाइल्ड बिलो द एज ऑफ 7 इयर. याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतो, डॉली इनकॅपॅक्स म्हणतो. ही लॅटिन टर्म आहे. ठीक आहे, ही पण लक्षात ठेवा, इनकॅपॅक्स. ठीक आहे, ही लॅटिन टर्म आहे. चाइल्ड बिलो द 7 इयर याची विरुद्ध काय असते, अबोव 7 इयर, सेक्शन 21 मध्ये. ठीक आहे, पुढे आपण स्टडी करूया. ती आणि बिलो 12 इयर त्याला काय म्हणतो आपण, डॉली कॅपॅक्स. ठीक आहे, हे दोन टर्म आहे. आता बेसिकली पहिली इलिस्ट्रेशन ए काय सांगते की एखाद्या सेक्शनमध्ये जर चाइल्ड हा शब्दाचा वापर केलाय त्यांनी, परंतु तिथं त्या सेक्शनमध्ये कुठेही लिहिलेलं नाही की नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन बाय चाइल्ड हु इज बिलो द 7 इयर. तर आपली अंडरस्टँडिंग अशी पाहिजे की जनरल एक्सेप्शन प्रमाणे आपण त्याला अंडरस्टूड केलं पाहिजे की जेव्हा चाइल्ड हा शब्द आलाय, जर त्या चाइल्डची वय जर त्या चाइल्डचं वय हा 7 वर्षाचा खाली आहे, तर आपण काय समजणार, तो अपराध नाही. एवढं इथे लिहिलंय. ठीक आहे, आता बी मध्ये जाऊया. अ पोलीस ऑफिसर ए हा एक पोलीस ऑफिसर विदाउट वॉरंट, त्याच्याकडे वॉरंट नाही, ॲप्रिहेंड झेडला त्याने पकडले, हु हॅज कमिटेड मर्डर. ठीक आहे, झेड या व्यक्तीने मर्डर केले. हेअर ए इज नॉट गिल्टी, म्हणजे ए हा गिल्टी नाहीये ऑफ एन ऑफेन्स ऑफ रॉंगफुल कन्फाइनमेंट, कारण की ती लिगल ड्युटी परफॉर्म करतोय. फॉर ही वॉज बाउंड बाय लॉ टू अप्रिहेंड झेड अँड देअरफॉर the case falls within the general exception which provide that nothing is an offense which is done by person who is bound by law to do it. ठीक आहे, बेसिकली तो जनरल एक्सेप्शन मध्ये पडतो. म्हणजे एखादी लिगल ड्युटी जेव्हा तुम्ही परफॉर्म करतात ती जनरल एक्सेप्शन आहे, ती स्टॅट्युटरी ड्युटी आहे तुमची. तर ती तुम्ही एखाद्या व्यक्तीची जर फ्रीडम ऑफ मुवमेंट थांबवली तर तो काही ऑफेन्स राहणार नाही, कारण की तुम्ही तुमची स्टॅट्युटरी ड्युटी परफॉर्म करत होते. दोन्ही इलिस्ट्रेशन समजले असेल. पुढे जाऊया. आता 2 मध्ये काय सांगितलंय, 3चं 2 आहे, इथं 3 आहे. एव्हरी एक्सप्रेशन विच इज एक्सप्लेन्ड इन एनी पार्ट ऑफ दिस संहिता इज यूज इन एव्हरी पार्ट ऑफ दिस संहिता इन कन्फॉर्मिटी विथ एक्सप्लेनेशन. म्हणजे जे काही एक्सप्लेनेशन या एका जागेवर एक्सप्लेन केले आणि पुढे कुठेतरी तो एक्सप्लेनेशन यूज झालाय, तर त्याचा सेमच मिनिंग राहणार. एवढंच हा 3चं 2 सांगतो. आणि 3चं 3 काय सांगतो बघून घ्या. व्हेन अ प्रॉपर्टी इज इन दी पोझेशन ऑफ पर्सन स्पाउस, म्हणजे पत्नी किंवा पती किंवा पत्नी. ठीक आहे, हजबंड किंवा वाईफ इंग्लिशमध्ये. क्लर्क और सर्वंट. ठीक आहे, स्पाउस एक पहिलं, दुसरं क्लर्क किंवा सर्वंट. ऑन अकाउंट ऑफ दॅट पर्सन, त्या व्यक्तीच्या मागे त्या व्यक्तीने त्यांना त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीची पोझिशन दिली आहे. इट इज इन दॅट पर्सन पोझिशन विदिन द मिनिंग ऑफ दिस संहिता. म्हणजे काय सांगतो बघून घ्या. जेव्हा एक प्रॉपर्टी आहे, ही एक प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, ड्रॉइंग खराब आहे आपली. ही प्रॉपर्टी आहे आणि ही एका व्यक्तीने, हा एक व्यक्ती आहे, पर्सन आहे ए नावाचा. या ए न आपली हे वाईफ बी किंवा त्याचा क्लर्क किंवा त्याचा सर्वंट, ही प्रॉपर्टी, या प्रॉपर्टीचा ताबा या ए नावाच्या व्यक्तीने या तिघांमधून कोणालाही दिलं तर काय समजलं जाणार लॉच्या भाषेमध्ये, की ही प्रॉपर्टी याच्याच पोझिशन मध्ये बेसिकली हे समजलं जाणार. हेच आपल्याला 3चं क्लॉज 3 सांगतो. ठीक आहे, आय थिंक IPC मध्ये हा सेक्शन 21 मध्ये डिफाईन होतं. ठीक, सेक्शन 21, हो 21 मध्ये डिफाईन होतं. याचं एक्सप्लेनेशन काय सांगतो बघून घ्या. A person is employed temporarily or on the particular occasion in the capacity of clerk or servant is a clerk servant within the meaning of section. म्हणजे तुम्ही एखाद्या क्लर्क किंवा सर्वंटला टेम्पररली एक किंवा एखादा पर्टिक्युलर ऑकेशन, म्हणजे एखादी आपल्याकडे काही कोणतं तरी ऑकेशन असलं किंवा तेव्हार असला तर आपण काही लोकांना काम देतो साफसफाईचा, तर तो काय असणार, विथिन द मिनिंग ऑफ दिस सेक्शन. म्हणजे टेम्पररी जरी असला किंवा एखाद्या ऑकेशनसाठी जरी असला तर तो विथिन द मिनिंग ऑफ दिस सेक्शन आहे, म्हणजे त्याला क्लर्क आणि सर्वंट मानलं जाणार. ठीक आहे, पुढे जाऊया. आता 3चं 4 काय सांगतो. इन एव्हरी पार्ट ऑफ दिस संहिता
except where a contrary intention appear from the context. Words which refers to act done extend also illegal omission. बेसिकली साधी गोष्ट सांगतो की जोपर्यंत कॉन्ट्ररी इंटेन्शन अपियर होत नाही, म्हणजे दुसरं काय एखादा कॉन्टेक्स्ट सांगत नाही, ठीक आहे, कॉन्ट्ररी इंटेन्शन जोपर्यंत नाही एक्स म्हणजे नाही, तोपर्यंत आपण काय मानणार, ऍक्ट्स मध्ये, ऍक्ट म्हणजे एखाद्या कार्यामध्ये, ठीक आहे, काय इन्क्लूड आहे, ओमिशन पण आहे, ओमिशन आहे, ठीक आहे. जोपर्यंत कॉन्टेक्स्ट वरून दुसरा इंटेन्शन आपल्याला वाचता येत नाही, आपल्याला समजत नाही, तोपर्यंत. जर एखादा सेक्शन मध्ये तो कॉन्ट्ररी इंटेन्शन अपियर होत असेल तर तोपर्यंत तेव्हा आपण त्याला ऍक्ट मध्ये ओमिशन घेणार नाही. परंतु असं काही इंटेन्शन अपियर होत नाही कॉन्टेक्स्ट वरून, तर आपण काय म्हणणार की ऍक्ट इन्क्लूड ओमिशन. बेसिक आहे. हा खूप महत्वाचा आहे कॉमन इंटेन्शन. हा आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये, कारण की एक मोठा टॉपिक आहे विथ केस लॉ, आणि हा खूप विचारला पण जातो प्रिलिम्स मध्ये, घेणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर मध्ये विथ केस लॉ आपण घेऊ. ठीक आहे, आज फक्त बाकीचे छोटे सेक्शन जे काही छोटे म्हणजे ते पण महत्वाचे ते कंप्लीट करून घेऊ. परंतु कॉमन इंटेन्शन आपण पुढच्या लेक्चर मध्ये घेऊ, म्हणजे कालच्या लेक्चर मध्ये. ठीक आहे, आता 6 काय सांगतो, व्हेनेवर अन ऍक्ट विच इज क्रिमिनल ओनली बाय रिझन ऑफ इट बीइंग डन विथ क्रिमिनल नॉलेज. आपण नॉलेज आणि इंटेन्शन मधला फरक समजलाय. आता ते पूर्ण आपल्या भारतीय न्याय संहितेमध्ये आपल्याला इंटरप्रेट करावं लागणार आहे. ठीक आहे, कुठं होतं, बाय रिझन ऑफ इट बीइंग डन विथ क्रिमिनल नॉलेज और इंटेन्शन इज डन बाय सेव्हरल पर्सन, each of such person who join in an act with such a knowledge or intention is liable for an act in the same manner as if it were done by him alone with that knowledge or intention. तर सोपा एक्झाम्पल बघा की रात्रीची वेळ आहे, रात्री एक न माणूस इथं एक बेसिकली एक टेबल आहे. ठीक आहे, या टेबलवर इथं पार्क आहे, या पार्क मध्ये एक टेबल आहे. ठीक आहे, इथं काही झाड आहे, इथं पण झाड आहे. ठीक आहे, हा रस्ता आहे, हा टेबल आहे, आणि इथं एक माणूस आपल्याकडे खूप प्रकार असतो, आपला झोपलाय. ठीक आहे, हा स्लीप आहे, स्लीपिंग आहे. ठीक आहे, मस्त आपलं झोपलाय झाडाखाली पार्कमध्ये. तो झोपलाय आणि इथं 4 व्यक्ती येतात. पहिला एक व्यक्ती येतो, पहिला पर्सन आहे ए नावाचा. हा पर्सन काय करतो, हा पर्सन आहे उगा याला त्याला मारतो, लाठीने याला मारतो. याला बघून काही कोल्युजन नाही, काय नाही. ठीक आहे, दुसरा बी नावाचा व्यक्ती येतो. या दोघांची काही षडयंत्र नाही, काही मिलीभगत नाही. हा दुसरा व्यक्ती येतो, तो पण याला मारतो, झोपलेल्या व्यक्तीला. सी पण येतो. हा ओके, आता सी पण येतो. या तिघांची काहीच मिलीभगत नाही, एकमेकाला हे तिघही ओळखत नाही. ठीक आहे, परंतु या तिघांनी काय केलंय, या एक्स नावाच्या व्यक्तीला उगाच रात्री मारहाण केली. ठीक आहे, तर हे तिघही या मारहाणीसाठी काय असणार, सेम लायबल असणार. ठीक आहे, लायबल असणार आहे, सेम लायबल फॉर पनिशमेंट. ठीक आहे, सेम मॅनर, इथं मॅनर लिहून टाक. सेम मॅनर मध्ये काय असणार, ते लायबल असणार. जोपर्यंत त्यांची इंटेन्शन, ठीक आहे, जॉईन, जोपर्यंत त्यांची इंटेन्शन आणि नॉलेज म्हणजे त्यांना माहित आहे किंवा इंटेन्शन आहे की आपण त्याला मारायचं, परंतु काही कोलिजन नाही आणि ते मारतात, तर तोपर्यंत काय असणार, ते लायबल असणार. समजलं असेल. ठीक आहे, आता 7 मध्ये काय सांगितलंय, whenever the causing of a certain effect or an attempt
to cause that effect by an act or omission is an offense, it is to be understood that the causing of that effect partially by an act, ठीक है, or partially by an omission is the same offense. ठीक आहे, याचे इलिस्ट्रेशन खूप चांगले आपण वाचून घेऊया. पहिले काय, ए इंटेन्शनली, ए एक नावाचा व्यक्ती इंटेन्शनली कॉजेस डेथ partially by illegally omitting to give Z food and partially by beating Z. A has committed murder. म्हणजे ए न काय केलं, Z या व्यक्तीची मृत्यू केली, मर्डर झाला. याचा कोणत्या प्रकारामध्ये, पहिले त्याला काय केलं, जेवायला काही दिलं नाही, ओमिटिंग टू गिव्ह फूड, आणि दुसरं ऍक्ट, कोणचा ऍक्ट केलाय, बीटिंग केली, मारहाणी केली आहे त्याला. जर अर्धा ऍक्ट त्यांनी फूड दिलं नाही त्याला, हा फर्स्ट झालं पार्शली, आणि सेकंड काय झालं, ऍक्टने बीटिंग झाली. तर या दोघांचा आपण कंबाईन करणार आणि रिझल्ट काय असणार, मर्डर असणार. आपण त्याला मर्डरच म्हणणार, असं म्हणणार नाही की हा एक सेपरेट ऑफेन्स आहे आणि हा एक सेपरेट ऑफेन्स आहे. आपण काय म्हणणार, त्याचा रिझल्ट काय झालं, मर्डर झालं, तर तुम्ही मर्डरसाठी लायबल आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. एक मिनिट, एकच इलस्ट्रेशन होतं. ठीक आहे, आठमध्ये काय सांगितलंय, when an offense is committed by means of several act, खूप सारे ऍक्ट आहे, whoever intentionally cooperates, हा वर्ड खूप महत्वाचा आहे, cooperate in the commission of that offense by doing any one of those act either singly or jointly with any other person commits that offense. आता त्याचं खूप सोपं एक्झाम्पल देतो. हा एक खूप मोठी एक बँक आहे. ठीक आहे, इथे असं दरवाजा आहे, आपण दरवाजा मध्ये लाईन ओढतो. ठीक आहे, जाऊ दे. आता ही एक बँक आहे, इथं याचं डोर आहे, इथं बँक आहे, इथं खुर्चीवर मस्तपैकी याचा चपरासी बसलाय. ठीक आहे, हा कोण आहे, ही याची खुर्ची आहे मस्तपैकी, हा चपरासी आहे, सिक्युरिटी गार्ड आहे. आय होप तुम्हाला दिसतंय खाली लिहिलेलं. ठीक आहे, इथे 4 व्यक्ती येतात. ए नावाचा व्यक्ती आहे आपला, ठीक आहे, आणि बी नावाचा व्यक्ती आहे, सी नावाचा व्यक्ती आहे, डी नावाचा व्यक्ती आहे. हे 4 कोण आहे, चोरटे. कशासाठी आले, बँक लुटण्यासाठी. तर हा जो ए व्यक्ती आहे याला काय देतो, 500 रुपये देतो की बाबा तू शांत बस, शांत बसण्यासाठी, शांत बस. कोणाला, सिक्युरिटी गार्डला. आणि सिक्युरिटी गार्ड काय करतो, शांत बसतो 500 रुपयांसाठी. तर आता या चौघांची लायबिलिटी काय, जी काय लायबिलिटी आहे ती थेफ्ट किंवा रॉबरी, कारण की डकूती होणार नाही 5 व्यक्ती नाही, तर यांची थेफ्ट किंवा रॉबरी. जर कोणाला हर्ट केली आज बँकमध्ये तर रॉबरी होऊ शकते. ठीक आहे, किंवा एक्स्टॉर्शन पण होऊ शकतो. इमिजिएट म्हणजे जे काही थ्रेट दाखवलं तर एक्स्टॉर्शन पण होऊ शकतो. तर या चौघांची लायबिलिटी काय, थेफ्ट आहे. परंतु हा जो चपरासी आहे, हा जो सिक्युरिटी गार्ड आहे, याची पण लायबिलिटी सेमच असणार. एवढंच हा सेक्शन 308 सांगतो. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, पण कॉपरेट केलं, याने काय केलं, फक्त कॉपरेट केलं, याने काहीच. आता कॉपरेशन हा काही न करणे पण असू शकतो, आणि हाच आपण या एक्झाम्पल वरून समजले की याने काहीच केले नाही. याची ड्युटी काय होती, या बँकला प्रोटेक्ट करण्याची, त्याने प्रोटेक्ट केली नाही, 500 रुपये घेतले आणि तो शांत बसला. हा त्याची बेसिकली ओमिशन झालं प्रोटेक्ट करण्याचं, आणि त्यासाठी त्याला लायबिलिटी काय झाली, रॉबरी किंवा थेफ्ट किंवा एक्सटॉर्शन, जे काही लायबिलिटी या चौघांची असणार आहे तिचं याची पण लायबिलिटी होणार आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. याचे इलस्ट्रेशन आहे, ए आणि बी अग्री टू मर्डर झेड बाय सेव्हरली अँड
ॲट अ डिफरंट टाइम गिविंग हिम स्मॉल डोसेस ऑफ पॉयझन. त्याला काय केलं, विष दिलं, स्मॉल डोसेसमध्ये विष दिलंय. स्मॉल डोसेसमध्ये त्याला काय केलंय, ए अँड बी ने काय केलंय, कोणाला दिलंय, झेडला पॉइझन दिलंय. ठीक आहे, विष दिलंय. ठीक आहे, स्मॉल डोसेसमध्ये. हां, ए आणि बी ॲडमिनिस्टर द पॉइझन अकॉर्डिंग टू अग्रीमेंट. त्यांचं काय अग्रीमेंट झालंय, विथ इंटेंट टू मर्डर झेड, आणि झेड डायज फ्रॉम दॅट इफेक्ट. ठीक आहे, फ्रॉम दी सेव्हरल डोसेस ऑफ पॉइझन सो ॲडमिनिस्टर्ड टू हिम. हेअर ए आणि बी इंटेन्शनली कॉपरेट, म्हणजे त्यांनी काय केलं, कॉपरेट केले, इंटेन्शनली कॉपरेट केले इन द कमिशन ऑफ मर्डर, and each of them does an act by which the death is caused. They are both guilty of offense though their act are separate. म्हणजे जरी त्यांनी सेपरेट ऍक्ट केले, म्हणजे ए न याला सकाळी दिलं पॉइझन आणि बी न रात्री दिलं. ठीक आहे, डिफरंट ऍक्ट आहे हे दोन्ही. पॉइझन दिले परंतु डिफरंट टाइमला दिलंय, डिफरंट प्लेसवर दिलंय. डिफरंट टाइम किंवा डिफरंट टाइम असू शकतो किंवा प्लेस असू शकतात. ठीक आहे, डिफरंट ओकेशनवर दिलंय, कुणी त्याला पार्टीमध्ये दिलंय, कुणी नुसतं नाश्ता करता वेळेस दिलंय, तरी पण त्यांचं लायबिलिटी काय असणार, सेम असणार. ठीक आहे, लायबिलिटी सेम असणार, कारण की त्यांनी इंटेन्शनली कॉपरेट केलंय. आय होप तुम्हाला समजलं असेल. पुढे जाऊया. याचं बी इलिस्ट्रेशन, ए आणि बी कोण आहे, जॉईंट जेलर, म्हणजे जेलर आहे. अँड ॲज सच हॅव द चार्ज ऑफ झेड, म्हणजे ए आणि बी कोण आहे, जॉईंट जेलर आहे. त्यांच्याकडे कोणाची कस्टडी आहे, कस्टडी झेड या नावाच्या व्यक्तीची. ठीक आहे, ए अँड बी इंटेंडिंग टू कॉज झेड, म्हणजे काय त्यांची इंटेन्शन आहे. आपल्या क्रिमिनल लॉमध्ये इंटेन्शन आणि नॉलेज खूप महत्त्वाचे असतात. जर हे दोघंही अब्सेंट असले ना, तर तो जनरल एक्सेप्शनमध्ये एखादा ऑफेन्स पडण्याची खूप शक्यता असते. ठीक आहे, इंटेंडिंग टू कॉज झेड्स डेथ, नोईंगली, इंटेन्शन पण आहे पहिलं, दुसरं नॉलेज पण आहे, कॉपरेट, त्यांनी कॉपरेट केलं इन कॉझिंग दॅट इफेक्ट बाय इलिगली ओमिटिंग इच ड्युरिंग द टाइम ऑफ हिज अटेंडन्स. म्हणजे ह्या दोघांची जेव्हा ड्युटी होती, ड्युटी ऑफ ए अँड बी जेव्हा होती, तेव्हा त्यांनी काय केलं, त्याला अन्न दिलं नाही, जेवण दिलं नाही, बेसिकली दिलं नाही बेसिकली. आणि काय होतं, झेड डायस, म्हणजे झेडची मृत्यू होते भूकमारीमुळे, झेड डायस. ठीक आहे, दोन्ही ए अँड बी आर लायबल फॉर मर्डर. इथं काय काय प्रेझेंट आहे बघून घ्या. इंटेन्शन प्रेझेंट आहे आणि नॉलेज पण प्रेझेंट आहे. ठीक आहे, मागच्या आपण इलिस्ट्रेशनमध्ये इंटेन्शन प्रेझेंट होती. आता पुढे जाऊया. ए नावाचा एक जेलर आहे. ए कोण आहे, ए जेलर आहे. चार्ज कोणाचा याच्याकडे, झेड या नावाच्या व्यक्तीचा. कोणाचा चार्ज आहे याच्याकडे, झेड. इंटेन्शन आहे इथं. ठीक आहे, इंटेन्शन इथं लिहू, इंटेन्शन प्रेझेंट आहे. कोणाची इंटेन्शन आहे, एची. इंटेंडिंग टू कॉज झेड डेथ, इलिगली ओमिट टू सप्लाय झेड विथ द फूड. याने अगेन काय केलं, याला जेवण दिले नाही. इन द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ विच झेड इज मच रिड्यूस टू इन्सेंट, म्हणजे झेडची मृत्यू झाली नाही, पण तो काय झालाय, कुमकुवत झालाय, त्याची काय क्षमता राहिलेली नाही. ठीक आहे, बट स्टार्वेशन इज नॉट सफिशियंट, परंतु त्याची मृत्यू झाली नाहीये, तो भूक खूप हताळ झालेला आहे, परंतु त्याची काही मृत्यू झालेली नाहीये. ए इज डिसमिस, ए काय झालंय, डिसमिस झालाय आता. ठीक आहे, डिसमिस. ठीक आहे, नाव
बी सक्सीड हिम. आता बी एक नवीन जेलर आहे. बी हा एक नवीन जेलर आहे. काय करतो? विदाउट कोल्युजन. कोल्युजन या शब्दाचा अर्थ होतो आपल्या सोप्या भाषेमध्ये मिलीभगत म्हणतात आपल्याकडे, किंवा षडयंत्र. षडयंत्र नाही, षडयंत्र हा डिफरंट आहे, मिलीभगत आहे. ठीक आहे. विदाउट कोल्युजन और कोऑपरेशन. कोऑपरेशन पण नाही आणि कोल्युजन पण नाही ए सोबत. इलिगली ओमिट टू सप्लाय. हा बी पण काय करतो? त्याला जेवण देत नाही. एनं पण जेवण दिलं नाही आणि बीनं पण दिलं नाही, देत नाही. परंतु या दोघांमध्ये काय नव्हतं? कोल्युजन म्हणजे मिलीभगत नव्हती किंवा कॉपरेशन पण नव्हतं. ठीक आहे. आता काय झालं? झेड डायज ऑफ हंगर. आता झेड मेल आहे, परंतु कोणाच्या कार्यकाळामध्ये तो मेल आहे? बीच्या. कारण की ए तर डिसमिस झालता, ए डिसमिस झालता. बीच्या कार्यकाळामध्ये झेड हा मेल आहे. झेड डायज इन 20. आता कार्यकाल लिहू डायरेक्ट आपण, ठीक, समजण्यासाठी कार्यकाल. तर कोण लायबल असणार आहे? कारण की इथं कोल्युजन आहे, कोल्युजन पण नाही आणि विदाउट कोल्युजन म्हणजे कोल्युजन मिलीभगत पण नाही आणि कॉपरेशन पण नाही. फक्त इंटेन्शन होती एची, परंतु एच्या कार्यकालामध्ये त्याची मृत्यू झाली का? नाही. एच्या कार्यकालामध्ये त्याची मृत्यू झाली का? एच्या कार्यकालात Z does not die but die in B's work. B's कार्यकाल. ठीक आहे. तर बी कशासाठी लायबल होणार? बी इज लायबल फॉर मर्डर and A is liable for attempt to murder. त्याने त्याची टू मर्डर, त्याची मारण्याची इच्छा तर होती ना. इथं लिहिलंय बघून घ्या. इंटेन्शन होती, इच्छा होती याची मारण्याची, परंतु तो डिसमिस झाला. आता त्याच्या पॉवरच्या बियॉन्ड झाला. ठीक. अटेम्प्ट टू मर्डर. आय होप तुम्हाला समजलं असेल. पुढे जाऊया. याची आणखीन एक इलिस्ट्रेशन आहे. ए अटॅक झेड अंडर सच सर्कमस्टान्सेस ऑफ ग्रेव प्रोवोकेशन. एक मिनिट, एक स्लाइड मागे गेली वाटतं. नाही. ए अटॅक झेड अंडर सच circumstances of a grave provocation that killing of Z would be only culpable homicide. म्हणजे इथं ग्रेव आणि सडन प्रोवोकेशन. ठीक आहे. हा एक डिफेन्स पण आहे. सेक्शन 105 जेव्हा आपण वाचू, हा एक डिफेन्स आहे. आय थिंक ए मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. दॅट किलिंग ऑफ झेड वुड बी ओनली अमाउंट टू कल्पेबल होमिसाइड, नॉट अमाउंटिंग टू मर्डर. बी हॅव्हिंग इल विल. बी ची इल विल आहे टुवर्ड झेड अँड इंटेंडिंग टू किल हिम अँड नॉट हॅव्हिंग बीन सब्जेक्ट टू द प्रोवोकेशन. म्हणजे ए ने अटॅक केलंय झेड वर. कशामुळे? सडन अँड ग्रेव प्रोवोकेशन. ठीक आहे. सडन आणि ग्रेव प्रोवोकेशन मध्ये ए ने झेड वर अटॅक केलाय, परंतु हे डिफेन्स असल्यामुळे काय होणार? कल्पेबल होमिसाइड. कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर असणार. सेक्शन 105. ठीक आहे. तेवढंच असणार आहे. परंतु बी ची काय? इलविल आहे. इलविल कोणाबद्दल आहे? झेड बद्दल आहे. तो बी काय करतो? असिस्ट करतो ए ला किलिंग ऑफ झेड. असिस्ट करतो कोणाला? ए ला असिस्ट करतो. बी हा असिस्ट ए इन किलिंग ऑफ झेड. तर त्याची काय होणार? लायबिलिटी काय होणार? आता लायबिलिटी बघून घ्या. इथं लिहितो लायबिलिटी. आपल्या ए ची तर लायबिलिटी काय असणार? फक्त कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग मर्डर. कारण की तो काय? ग्रेव आणि सडन प्रोवोकेशन. फक्त काय लायबिलिटी होणार? कल्पेबल होमिसाइडची. परंतु बी ची काय होती? इलविल होती. त्याची इंटेन्शन होती झेडचं मर्डर व्हावं, म्हणून त्याची लायबिलिटी काय असणार? मर्डरची असणार.
एवढंच आहे. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल. इथं काय झालं की एने अटॅक केलं, परंतु कशामुळे केलं? सडन आणि ग्रेव्ह प्रोवोकेशन मध्ये केलं. ठीक आहे, अचानक त्याला राग आला आणि त्याने अटॅक केलं. ठीक आहे, एने काहीतरी झेडने काहीतरी बोललं त्याला, त्याला अटॅक एकदम राग आला आणि त्याने काय केलं? झेडवर अटॅक केला. परंतु बीची इच्छा काय होती की झेड मरावं, झेडची मृत्यू व्हावी. ठीक आहे, हत्या व्हावी. मृत्यू हा प्रॉपर वर्ड नाही, हत्या हा प्रॉपर वर्ड आहे. झेडची हत्या करण्यासाठी त्याने काय केलं? शहाणपणा केला आणि त्याने काय केलं? एला असिस्ट केलं, एची मदत केली. ठीक आहे, एची मदत केल्यामुळे काय झालं? एची लायबिलिटी काय झाली? फक्त कल्पेबल होण्यासाठी मानव वधची झाली आणि झेडची बीची लायबिलिटी काय झाली? हत्याची झाली. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. आय थिंक एक 9 राहील आहे. एक मिनिट, एक 9 एक राहिले. आय थिंक हा इलिस्ट्रेशन पण त्याचंच आहे. ठीक आहे, आपण हा 3/9 आहे आय थिंक. ठीक आहे, कॉपरेशन नाही नाही, एक राहील आहे, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. तो डिलीट झालाय माझ्याकडे चुकून. ठीक आहे, जे काही राहिले आपण पूर्ण बेरॅट स्टडी करणार आहोत. ठीक आहे, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज काही लाईक करा, शेअर करा. ठीक आहे, इम्प्रूव्हमेंट जे तुम्हाला पाहिजे, कारण की मी पण नवीन आहे, ते कॉमेंट करा. ठीक आहे, पीपीटी पाहिजे असेल तर टेलिग्रामवर तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण उरलेला पार्ट, जे काही राहिलेला पार्ट आहे, म्हणजे 3/9 आणि 3/5 आणि केस लॉ ऑफ कॉमन इंटेन्शन पाहणार आहोत. आणि आय थिंक इन नेक्स्ट 2 to 3 lecture we will start prelims MCQ. 10 MCQ घेऊ, कम्प्लीट होऊन जाणार आपला कम्प्लीट IPC. आणि IPCचं पण घेऊ, कारण की आपल्या सिलेबसमध्ये आणि BNS. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट लेक्चर.